तर तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इंग्रजी कालगणनेनुसार। आणि या व्लॉगमध्ये आपण अखंड हरिनाम सप्ताह हा कव्हर करणार आहे। तर आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता आम्ही पारायण आणि ज्ञानेश्वरी पठणला जातोय आणि पुढची इन्फॉर्मेशन पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजेच पुढे तुम्हाला भेटेल। तर चला आपण जाऊया। संत ज्ञानेश्वर महाराज म्हटले आहेत, ज्ञानेश्वरी वाचल्यावर कोणीही ज्ञानी असो या अज्ञानी असो त्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणारच नाही। संत ज्ञानेश्वर महाराजांनी अध्याय 18 1060 ओवी यामध्ये असे म्हटले आहे की जो कोणी या ज्ञानेश्वरीचे वाचन मनी ध्यानी एकत्र येऊन करेल त्याला ही ज्ञानेश्वरी राजा बनवल्याशिवाय राहणार नाही। ह्या गावामध्ये धार्मिक कार्यक्रमाचा असा कुठल्याही प्रकारचा लवलेश नव्हता आणि अशा वेळी ह्या गावाला काहीतरी नावारूपाला यावं आणि बरीचशी लोक जी आहेत ती ह्या गावामध्ये राहणारी लोक जी आहेत ती व्यसनाच्या आहारी गेलेली होती आणि व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर त्यांना कुठंतरी त्यांची संसाराची घडी उद्ध्वस्त न होता चांगल्या पद्धतीने ती व्यवस्थित बसावी आणि ह्याकरता तो मुंबईकर मंडळाने हा हरिनामाचा जो वसा आहे तो वसा त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि 1994 पासून या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला सुरुवात झाली। कृष्णनीती तरी महाभारताचा अभ्यास करा, दुसरा ग्रंथ वाचू नका, फक्त महाभारत ज्याला वाचण्यात कृष्णनीती काय येतो अनादिकाळ आतून हा मला विचार कृष्ण व्यक्तिमत्वच विचार। एक सांगतो राम सरळ आमचा त्याचं नाव सरळ आहे, त्याचं एक अक्षर नाही लिहायला येत नाही कृष्णनीती महाराज। फार विरोधाभास लोकांना हे दिवसा 12 आणि रात्री 12 वाजता पाटील सगळं सांगत बसत नमो विश्वरूपा विष्णु माय बापा अपार अमोल
पुढच्या दिवशी गावामध्ये दिंडी प्रदक्षिणा होणार होती. त्यासाठी सर्व उत्साही होते. त्याची तयारी रात्रीपासूनच सुरुवात झाली होती. रांगोळी काढणे, मंडप सजवणे. सकाळी लवकरच ज्ञानेश्वरी पठण सुरुवात झाली. त्यानंतरला आरती झाली आणि नंतरला दिंडी प्रदक्षिणासाठी सुरुवात झाली. तर आता पालखी पूर्ण गावात फिरते. गावात फिरून परत जिथे ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी परत येणार आणि मग तिथे कीर्तन आहे. तर चला आपण पालखीसोबत जाऊया पुढे. जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण वाट चालली पालखी पंढरी, पंढरी पंढरी पंढरी.